नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉबच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, NIT गोवामार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्ही बघू शकता आणि म्हटलं नॉन टीचिंग स्टाफची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ह्याच्यामध्ये पोस्ट कुठल्या आहे? ज्युनियर इंजिनियर आहे, ज्युनियर सुपरिटेंडंट आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे. ठीक आहे. याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा. बघा, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट. बघा इथं NIT गोवामार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. याच्यामध्ये कुठली पात्रता आहे आपण बघू. बघा सर्वप्रथम म्हटलं पोस्ट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल लेवल 6ची पोस्ट आहे आणि ग्रुप बीची पोस्ट आहे. वयोमर्यादा म्हटलं तर 34 वर्ष वयोमर्यादा आहे आणि याच्यामध्ये OBCची एक पोस्ट आहे, तुम्ही बघू शकता. नंतरची वॅकन्सी आहे म्हटलं तर सुपरिटेंडंट नर्सिंग, हे पण लेवल 6ची पोस्ट आहे आणि ग्रुप बीची पोस्ट आहे आणि वयोमर्यादा 34 वर्ष आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ओपनची एक जागा आहे दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे एनी ग्रॅज्युएशनवर असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट. बघा लेवल 4ची पोस्ट आहे, ग्रुप सीची पोस्ट आहे आणि वयोमर्यादा पण 27 दिलेली आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये पोस्ट बघा URची एक आहे, OBCची एक आहे आणि एक PWDची आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, हेच भारत सरकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ह्याच्यामध्ये अलाउन्स पण खूप असतात. बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अलाउन्स म्हटलं तर मेडिकल, एम्प्लॉयमेंट पण मिळेल आणि डिपेंडंटला पण मिळेल, बघू शकता. आणि सुट्टीबद्दल पण दिलेलं आहे आणि चिल्ड्रन एज्युकेशनबद्दल पण दिलेलं आहे. भारत सरकारची असल्यामुळे ही सुविधा तुम्हाला तिथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, ऑनलाईन म्हटलं आवेदन चालू झालेलं आहे म्हटलं तर 20 मार्च 2026 पासून आणि लास्ट डेस आहे म्हटलं तर 19 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन प्रकारे भरायचा आहे. बघा मित्रांनो, पात्रता काय आहे याच्याबद्दल आपण आता बघू. सर्वात प्रथम म्हटलं तर ज्युनियर सिव्हिल याची पात्रता बघा काय आहे. तुम्हाला बघा मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअर पाहिजे, 3 वर्षाचा डिप्लोमा, ते पण 60% वर आणि सोबतच 6 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे. जर तुमचं BTech किंवा BE असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स चालेल, बघा इथे दिलेला आहे. ठीक आहे. आणि तुमचं जर MTech असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तुम्ही इथे बघू शकता. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर सुपरिटेंडंट नर्सिंग. याच्यामध्ये बघा तुम्हाला म्हटलं तर JNM पाहिजे, ते पण 60%च्या वर आणि 6 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तुम्हाला बघू शकता. नंतर जर तुम्हाला जर BSc नर्सिंग असेल ते पण चालेल आणि सोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि मास्टर डिग्री पण चालेल, ती तुम्ही इथे बघू शकता. आता सर्वात महत्त्वाची पोस्ट मी आधीच सांगितलं तर एनी ग्रॅज्युएटवर पोस्ट आहे. बघा सर्वात महत्त्वाची पोस्ट आहे म्हटलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ग्रुप सीची पोस्ट आहे. याला म्हटलं तर बॅचलर डिग्री पाहिजे 55%च्या वर, पण हा ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे तर कोणी पण भरू शकतो. बघा मित्रांनो, बघू शकता ते प्रोबेशनचा पिरियड दिलेला आहे 1 वर्षाचा, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, इथे एक उल्लेख केलेला आहे, तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यावर त्याची हार्ड कॉपी स्पीड पोस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त ऑनलाईन प्रकारेच आवेदन केलं जाणार आहे. बघा, तुम्ही जर एकापेक्षा जास्त पोस्टसाठी फॉर्म भरला असेल तर सेपरेट त्याची फीस तुम्हाला भरावी लागेल, इथे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, फीजबद्दल बोलायचं झालं तर ग्रुप बीसाठी म्हटलं ₹300 फीज आहे आणि ग्रुप सीसाठी म्हटलं तर ₹200 फीज इथं दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे बघा फीज कोणाला सूट दिलेली आहे. बघा SC, ST, PWD आणि फिमेल यांच्यासाठी इथे म्हटलं सूट दिलेली आहे. सूट दिली आहे, तुम्ही बघू शकता. जे आधीच गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये आहे त्यांच्यासाठी NOC पण घ्यावी लागेल. इथे प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट NOC तर तुम्हाला घ्यावीच लागते. बघा इथे. बघा मित्रांनो, इथे यांनी परीक्षा पद्धती दिलेली आहे. काय परीक्षा पद्धती आहे? ग्रुप बीसाठी आणि ग्रुप सीसाठी तुम्ही बघू शकता. रिटन एक्झाम होणार आहे, त्याच्या आधारे तुमचा सिलेक्शन होणार आहे. बघा इथे तुम्हाला जर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काही डाऊट असेल तर इथे हेल्पलाईन ईमेल ID किंवा साईट दिलेली आहे, तुम्ही तिथे बघू शकता. तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं निराकरण होऊन जाईल. बघा अशा प्रकारे ही NIT गोवाबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्याल. ठीक आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा.
धन्यवाद मित्रांनो.